शेतीसाठी रस्ता म्हणजे शेतकऱ्यांचा श्वास आणि तोच रस्ता अडवला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण समोर आलं होतं भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे. परंतु आता प्रशासनाने घेतलेल्या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांचा वाद अखेर मिटला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी शिवारातील गट क्रमांक 454 मधील शेत रस्त्याचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर मार्गी लागला आहे. महसूल विभागाने अतिक्रमण हटवून हा रस्ता वाहतुकीकरिता खुला केला आहे. शेलूत येथील शेतकरी विजय विठ्ठल अंभोरे यांनी हा रस्ता मोकळा करण्याकरिता महसूल विभागाकडे अर्ज केला होता. संबंधित रस्त्यावर काही व्यक्तींनी अडथळे निर्माण करून तो बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, शेतीसाठी ट्रॅक्टर आणि बैलगाडी नेणे तसेच तयार झालेलं उत्पादन बाजारात नेणे अत्यंत कठीण झालं होतं. त्यामुळे हा प्रश्न शेतकऱ्यांकरिता गंभीर बनला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी अर्ज मंजूर केला आणि रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर धावडा महसूल मंडळाचे अधिकारी आणि वालसावंगी सजा येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात रस्त्याची मोजणी करण्यात आली. दोरी आणि चुना टाकून अधिकृत गाडी रस्त्याची आखणी करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पारत पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पंचाच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा प्रश्न अखेर सुटला आहे. आता रस्ता खुला झाल्यामुळे शेतीसाठी आवश्यक वाहतूक सुरळीत होणार असून शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केलेत.